श्री स्वामी समर्थ. तर मी माझा एक छोटासा अनुभव दादर मठाचा मी सांगणार आहे आज. जेव्हा मी दादर मठाचं पहिल्यांदा दर्शन घेतलं तेव्हा खूप असा आनंद आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन. आणि बाहेर पडताना स्वामींची तसबीर डोळ्यासमोर हलत नव्हती. खूप असा आनंद घेऊन मी बाहेर पडले. बाहेर पडताना माझं मनी पर्स कधी जिन्यात पडलं मला कळालंच नाही. त्याचं कारण असं होतं की समोरून नंदी बैलवाले जे असतात ते येत होते आणि त्यांच्याकडे बघण्यात मी दंग झाले. आणि शेजारीच एक दादा होते, ते निघण्याच्या तयारीत होते. त्याने स्कूटीवर हेल्मेट घालताना मला दिसले ते, पण एका हाताने त्याने हेल्मेट घालण्याचं थांबवलं आणि एका हाताने मला खुणवलं की मागे पहा म्हणून, म्हणजे तुमची पर्स पडली असं ते सांगण्याचं त्यांचं हे होतं. मी मागे वळून पाहिलं आणि माझी खरंच मनी पर्स इथे पडलेली. तर त्यांनी सांगितलं, ताई मी पर्स पटकन उचलली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वामींच्या पाया पडा की तुमची पर्स तुम्हाला मिळाली. तर मी म्हटलं हो, आणि मी लगेच जिथे माझी पर्स पडली होती तिथे मी पर्स उचलली आणि स्वामींच्या पाया पडले आणि धन्यवाद मानले स्वामींचे की माझी पर्स मला मिळाली. आणि पर्स घेतली मी आणि निघताना मी दादर मठाच्या बाहेर जे असतं पूजेचे साहित्य त्यामध्ये मी स्वामींचा छोटासा फोटो घेतला मनी पर्समध्ये ठेवायला. आणि अगदी 2 ते 3 दिवसातच मला असं स्वप्न पडलं की स्वप्नामध्ये मला असं दिसलं की एक कट्टा आहे आणि त्यावर धान्याची पोती जशी असते छोटीशी पिशवी, तशी धान्य भरून ठेवलेली कशी पिशवी असते तशी पिशवी दिसली. आणि मी ती पिशवी उचलून पाहते आणि अगदी तोच फोटो मला त्या पिशवीच्या खाली फक्त दिसला, जो मी मनी पर्समध्ये ठेवायला घेतलेला. आणि एवढं सुंदर दर्शन स्वप्नात घडलं. हा माझा दादर मठाचा पहिला अनुभव. तर कसा वाटला नक्की सांगा.